यंत्रणा नवीन आली आहे का बंधूला आदेश देणारी? राहुल साहेब, त्यात फडणवीसांचा एक दावा आहे की जेव्हा ते बिल मंजूर झालं त्यावेळेसच त्यात म्हटलं होतं की महिला आरक्षण जर वाढवून द्यायचं असेल तर जागांची फेररचना किंवा जागांची संख्या वाढवावी लागेल. तर हा मुद्दा विरोधी पक्षालाही माहिती आहे. विरोधी पक्ष वेडा म्हणून पेढा खातोय. हा मग ठीक आहे, पेढे तुम्हीच वाटताय ना. काल नागपूरला पेढे कोण वाटत होते? नागपूरला हेच पेढे वाटत होते सगळ्यांना. हेच वेडे आणि हेच पेढे वाटतायत. असं काही नाहीये, ते खोटं बोलताय. राहुल साहेब, यातलाच एक मुद्दा आहे की राहुल गांधींच्याच भाषणातला मुद्दा आहे, फडणवीसांच्या भाषणातला मुद्दा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या देशाचं संविधान इतकं मजबूत आहे की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलतायत. ते परत खोटं बोलतायत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तिथं आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, अशाच बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र सिद्ध होत आहेत. लंडन, अमेरिका, फ्रान्स बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत. हां, ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा ज्याला विकेल तिथे रस्त्यावर जाऊन? चहा कशाला विकेल प्लॅटफॉर्मवर? मुळात तो प्लॅटफॉर्म मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलं, तर चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत, तर चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत फिरवत त्यांना सगळं मिळेल. खोटं बोलतात. खोटं बोलतात. ते म्हणतात की मी नगरसेवक होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं. असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात, समाजकारणात